नमस्ते। आज आपण मखाना चाट अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी बनवायची आपल्याला। त्याच्यासाठी हा 100 ग्रॅम मी मखाने घेतलेले आहेत। तर चला आता आपण प्रथम मखाना भाजून घेऊया। आता हे मखाने घेतलेले आहेत मी आणि हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचे, जराही कच्चे नाही ठेवायचे। 5 मिनिटं आपल्याला चांगली भाजून घ्यायचे आहेत त्यांना। आता आपली मुलं घरामध्ये कधीही म्हणजे तुम्ही करून दिलात ना तरी कधीही खाण्यासारखं आहे की अशी हेल्दी रेसिपी आहे की। आता आपला मखाना चांगला भाजतोय, हे बघा चांगलं अगदी कुरकुरीत झाले। हे बघा एकदम कुरकुरीत। आता मी गॅस बारीक करून घेते आणि हे काढून घेते। आता ह्याच्यावरच मी आता बटर टाकते। आता तुमच्याकडे बटर असेल बटर घाला, तूप असेल तूप घाला। आता ह्याच्यात आपण मसाले घालून घेऊया आपण सुकी। आता अर्धा चमचाच आपल्याला फक्त घालायचे मसाला। ही हळद घालायची, ही आमचूर पावडर घालायची आणि हे थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला। नंतर आपल्याला मीठ घालायचंच आहे, थोडं मीठ घालायचं आहे। आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया प्रथम। आणि ह्याच्यात आपण आता हे मखाने टाकून घेऊया म्हणजे त्याला लागण्यासाठी, आणि हे मिक्स करून घेऊया। हे बघा आता सगळं मिक्स झालेलं आहे माझं। आता मी गॅस बंद करून टाकते। आता आपण प्रथम कांदा घेऊया। आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे कांद्यानंतर हा टोमॅटो घालूया। अर्धा टोमॅटो मी घातलाय, ही कोथिंबीर घातली, ही आता ह्याचे दाणे आहेत डाळिंबाचे, आणि हे थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे कारण मखान्यामध्ये आपण घातलेलं आहे। आता ह्याच्या पुरतं आपण मीठ घालायचं, नंतर आपल्याला वाटलं तर आपण घालू शकतो। आणि हे मिक्स करायचं चांगलं। आता ह्याच्यात आपण मखाणे घालून घेऊया लगेच। ह्याच्यामध्ये तुम्ही काकडीसुद्धा टाकू शकता, आपल्याला जे वाटेल ते आपण टाकू शकतो। बीट टाकू शकतो आपण थोडंसं उकडून। आता ह्याच्यात आपण शेंगदाणेचं टाकून घेऊया हे, आणि हा चाट मसाला टाकून घेऊया, आणि हे लिंबू पिळून घेऊया थोडं। आपण चाट मसाला टाकलेलाच आहे तसा, थोडं लिंबू घातलं ना तर आणखी मस्त लागतं ते। आता हे आपण मिक्स करून घेऊया। आज मी तुम्हाला हेल्दी आणि अतिशय टेस्टी अशी ही मखाना चाटची रेसिपी करून दाखवली, तर तुम्ही नक्की करून बघा आणि सगळ्यांना घरच्या लोकांना खरोखर आवडेल ही रेसिपी। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।